हॅलो नमस्ते जय शिवराय। मी दिनेश जंगम आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर्स। आता आपण जाणार आहोत पुराणी शिर्डी। पुढे चाललोय आपण पुराणी शिर्डी। बाबा की पुराणी शिर्डी मंदिरापासून 1.5 किलोमीटर पुढे। सर्वीकडे नजर जाईल तिथे सर्व कडुलिंबाची झाडे लागलेली आहेत पुराणी शिर्डीमध्ये। सर्व जोडी जोडीने चाललेत। तो तिकडे एक, इकडे ही जोडी आणि इकडे ही जोडी। साई हेरिटेज विलेज बघा कसं बनवलेलं आहे, म्हणजे आम्ही त्या आतमध्ये आलोय। पर पर्सन 150 रुपये आहे। आम्ही टोटल 8 आहोत। 1200 रुपये देऊन आलेलो आहे। इथे फोटो काढण्यासाठी सर्व हे आहेत, फोटो काढून घ्या। इथे पण बसायला दिलेलं आहे असं। पण आपल्याला खूप मजा येणार आहे। काय होणार आहे? मला ॲडव्हेंचर करायला खूप मजा येते। हो करू, आपण ॲडव्हेंचर करू। आता हा आपण बाहेरून बघितलेला तो गेट आहे, ते बंद आहे सध्या। हेरिटेज विलेजमध्ये तुतारीवाले आपले स्वागत करतायत एंटर करण्यासाठी। तुम्ही हा सर्व मिनिएचर आहेत, तुम्ही बघू शकता। बाबांच्या मंदिर बनवलेलं आहे इथे हेरिटेज। त्याच्या पुढे आपण आलो तर हे बघा जुना घर बनवलेलं आहे। हा इथे एक कोंबडी आहे जी पळाली नाही अजून। पुढे आलो तर वासुदेव आलेले आहेत पहाटेच्या पारी। त्याच्या पुढे आलो तर हे आपला गोठा टाईप बनवलाय। शेतकरी आहेत, बकरी आहेत। बकरी दूध देते। हा काय करतोय? ए डोंट टच। बकरी दूध देते। पाणी गरम करायचा बंब आणि हे उपले काय करते जर कुणाला माहिती पडत असेल, ते शेणी तापवते आणि इकडे फाटी फोडतंय। शेतकरी माणूस फाटी फोडतंय। केळी लावलेले आहेत, हे पण जुन्या टाईपचं बनवलेलं आहे इथे। चावडी बनवलेली आहे बाबा की पुराणी शिर्डी। इथं खास दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं आलो। बाईजामा बसलेले आहेत बाबांसमोर, त्याचे मिनिचर आहे। सलमान बाबाने फक्त एकाच भक्ताला बहाल केला होता, तो म्हणजे सौभाग्यवती बाईजाबाई गणपतराव पोते पाटील। बाबा त्यांना बाईजाबाई म्हणत। बोलतात ना, हा ते शेवया पाडते। अच्छा साई भक्त भाऊ महाराज कुंभार। अंगावर फक्त एक वारबडी
बंडी व गुडघ्या एवढे धोतर व खांद्यावर घोंगडी असा वेश सदैव बाबांसोबत असत. बाबांच्या भिक्षेजोडी किंवा पालखी किंवा गावात फेरी सुरू असताना भाऊ महाराज रस्त्यावर कडे कचरा खांद्यावरील घोंगडीने साफसफाई करत असत. तीच घोंगडी रात्री पांघरून बाबा देतील तेच अन्न घेणे अशीच दिनचर्या होती. बाबा महानिर्वाण नंतर 27 एप्रिल 1938 रोजी साईचरणी लीन झाले. जागरण गोंधळ वाघे मुरलीचा काळी जागरण गोंधळ अशा प्रकारे असायचे. चावडीत झोपायला जात असत. बाबाच्या चावडीत झोपायला जाण्याच्या कालांतर मिरवणूक सुरू झाली. 10 डिसेंबर 1909 या दिवसापासून भक्तजन बाबांना टाळ मृदुंगाच्या गजरात छत्र चांबऱ्याच्या राजेशाही थाटात मिरवणुकीने वाजत गाजत चावडीत घेऊन जाऊ लागले. दीक्षित चांदीच्या ताटातून पुष्पवृष्टी करत सारी शिर्डी साईनाथांच्या गजराने दुमदुमत असते. माळसापती बाबांचा उजवा हात धरत तर तात्या पाटील डावा हात धरत, बापू साहेब चोख बाबांच्या डोक्यावर छत्र धरत तर कधी भागोजी शिंदेही बाबांच्या शिरावर छत्र धरत भीमी पावळले टाकत भक्तगणांसह बाबा चावडीत जात ते बाबांची आरती होत असे. आज दर गुरुवारी 9:15 वाजता श्री क्षेत्र शिर्डी येथे होणाऱ्या पालखीची मिरवणूक सन 1909 मध्ये सुरू झालेल्या चावडी फेरीच्या स्मरण आहे. देशातील एक वैभवशाली परंपरा. विठ्ठल रखुमाई मंदिर, लक्ष्मी मंदिर, जात्याने दलन दळायचे. ते जेव्हा प्लेग आलेला ना तर बाबांनी पीठ दळलेलं तेव्हाचा सीन आहे हा. बघा इथे रांगोळी काढली जाते. तसं एकदम झाडा झुडपात एक गाव बनवलेलं आहे पुऱ्या लोकांनी. गुरुस्थान चाललं. बेलाचं झाड. साईबाबा एक अलौकिक सामर्थ्याची निधी होते. असा हा सामर्थ्यशाली महात्मा आपला उदरनिर्वाह मात्र भिक्षा मागून करत असे. पुरी अन्न चतुर भाकरी असे म्हणा. जेव्हा हा कुंभारेचा कुबेर हात पसरत असे तेव्हा भिक्षा घालणारी धन्य होत असे. बाबा रोज ठराविक घरीच भिक्षा मागत. भाजी सांबार दूध ताक हे सारे एकाच टमरीलाच घेत आणि भात भाकरी जोडीत घेत. कारण रुचीचा लवलेश नव्हता. बाबांच्या भिक्षाही नियमित नव्हत्या. मनात येईल तेव्हा भिक्षेला जात. कधी दिवसातून 12 वेळाही जात तर कधी कधी जातही नसत. जे अन्न आणत त्यातील काही मशिदी बाहेर कुंडीत ठेवत आणि अन्न खाऊन पक्षीही तृप्त होत ते अन्न खाऊन. लोकांकडे ते भिक्षा मागत. लक्ष्मीबाई शिंदेने दिलेल्या अन्नाचा पहिला घास ते कुत्र्याला घालत. बाबांचं सर्व प्राणीमात्रांवर जीव होता. प्राणीमात्रात देव पहावे हे शिकवण त्यांनी लोकांच्या मनात रुजवलं. काशीराम शिंपी. साईबाबांच्या शिर्डीत आगमन झाल्यावर सर्वप्रथम ज्या 3 व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला त्यातील एक होते काशीराम शिंपी. बाबांची त्यांनी अगदी तन मन धनाने सेवा केली. काशीराम बाबांना रोज दक्षिणा देत. बाबा त्यावेळी कोणाकडून दक्षिणा घेत नसत पण काशीरामांकडून 2 पैसे नेहमी घेत. नंतर बाबांपुढे ते पैशाच्या थैलीच ठेवू लागले. त्याचा परिणाम असा झाला की मी बाबांना दक्षिणा देतो असा सुप्त अहंकार काशीरामांच्या मनात निर्माण झाला आणि त्याच क्षणी अहंकाराचा भूत उतरवण्याचा उपयोजना बाबांनी सुरू केली. तेजीत चालणाऱ्या काशीरामांचा व्यवसाय एकेकाळी उतरतीला कळा घेऊ लागला. पैसे येण्याचे सर्व मार्ग संपले आणि काशीरामांना कळून चुकले की बाबांना देणारी मी कोण. त्यानंतर त्यांची परिस्थिती पूर्ववत झाली. साईबाबांची पुराण. साईबाबा द्वारकामाईत रोज दिवे लावत. त्यासाठी शिर्डीतल्या वाण्याकडून बाबा तेल मागून आणत. फारसा विचार न करता वाणीही बाबांना तेल देत. पण ते हे रोजचे झाल्यावर वाणीही कंटाळला. त्याने ठरवलं की इथून पुढे कोणीही बाबांना तेल द्यायचे नाही आणि त्या संध्याकाळी बाबांना कोणीही तेल दिले नाही. काही न बोलता बाबा द्वारकामाईत आले. मांडलेल्या पंत्यात त्यांनी चिंध्यांची वात घातली. टमरेला थोडंसं तेल होतं त्यात त्यांनी पिऊन टाकलं. हा सगळा प्रकार वाणी लपून छपून बघत होता. बाबांनी टमरेलात पाणी घातले आणि एक करून साऱ्या पंट्यामध्ये ओतलं.
काडी ओढत आणि पुढच्याच क्षणी सर्व दिवे प्रज्वलित केले. ती दिवाळीची रात्र होती. रात्रभर ते सारे दिवे जळत होते. चमत्कार ही बाबांची दुसरी ओळख आहे. पाण्याचे दिवे हा साईनाथांचा ज्ञात असलेला पहिला चमत्कार आहे. याच जलदीपाने बाबांचं विभूत महत्व प्रकाशमान केलेले होते. हे आहे दाढी. दाढी करायचा पहिले आरसा. नावी दाढी करायचा आरसा. दाढी करायचा आरसा नावी. हे वाणी. त्याच्यामध्ये काय आहे, गहू आहे, डाळ आहे. हे? तिनं घातलं अजून ते. तिकडे हे सगळं असायचे. वाटाणा, तांदूळ, डब्बा, डाळ, लोणचं. आणि त्याच्याने हा भरपूर लागायचा. आणि हा लोहार आहे. हे चिन्नी हातोडी घेऊन उभा आहे. ही पानवट आहे. हा पानवटा राटाने पाणी वाढायचं. साई बाबा पुत्रांसाठी बाजार कट्टा याला काय म्हणतात? हे आहे ना, चावडीच आहे. हे मोची. मोची हे चप्पल वगैरे येतात. मोठी मोठी. आणि हा भात आहे बघ, लोहार. लोहार. लोहाराची भट्टी. दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घडलेली घटना आहे. दोन्ही समोर बाबांनी लाकड जाळत होते. एकेकाळी काय झाले कुणास ठाऊक, बाबांनी एकदम आपले हात पेटलेल्या धुनीत घातले. भक्तांनी ते पाहिले आणि धावत जाऊन त्याने बाबांना मागे ओढले. बाबांचा हात भाजला होता. बाबांच्या या अनाकलीय कृतीचा अर्थ त्यामागे हकीकत अशी होती, कुठल्याशा अशा गावात लोहाराची बायको आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन भट्टीच्या भात फुकत होती. भात फुकता फुकता अचानक कडेवरचे पोर निसटले आणि थेट भट्टीत पडले. त्या क्षणी द्वारकामाईत धुनीजवळ बसलेल्या साईनाथांची धुनीत हात घालून त्या चिमुरड्याचं जणू भट्टीतून अलगदपणे बाहेर काढलं. प्रत्यक्षात ती मुलगी त्या अग्निसंकटातून वाचली होती. ही गोष्ट संतांच्या ठायी असलेल्या सार्वभूत करुणेचे मोठे उदाहरण आहे. कुठलं गाव, कुठला लोहार, कोण त्याची बायको आणि कोण ती लहान पोरं, या साऱ्या गोष्टी अज्ञात आहेत. ती माणसं कधी बाबांकडे आली असतील किंवा नसतीलही. साईबाबा कदाचित त्यांना माहिती नसतील, पण बाबा त्यांना जाणत होते. हे नातं होतं मानवतेचं आणि करुणेत. माधवराव देशपांडे हे साईबाबांचे अंतरंग भक्त होते. बाबांशी अगदी हक्काने बोलणारे जे काही मोजक भक्त होते त्यातील माधवराव एक होते. वेळेप्रसंगी बाबांबरोबर हुज्जत घालायची ते कसरत नसत, पण बाबांना त्याने राग येत नसे. द्वारकामाईच्या आवाराला लागूनच एक खोली होती. त्या खोलीत शाळा भरत असे. माधवराव त्या शाळेत शिक्षक होते. विद्यार्थ्यांना शिकवताना द्वारकामाईत कटाड्यावर हात ठेवून असलेल्या या दोन्हीकडे एकटक बघणाऱ्या साई अवलियाकडे ते कुतूहलाने पाहत असत. या कुतूहलापोटीच एक दिवशी माधवरावांनी द्वारकामाईची पायरी चढली आणि कायमचेच द्वारकामाईचे झाले. बाबा त्यांना प्रेमाने श्यामा म्हणून मारत. तुकाराम राघोजी बोरवेकी. अब्दुल बाबांचे सांगतात. हे अब्दुल बाबा हे एक निरपेक्ष साई भक्त होते. त्यांच्या इतकी बाबांची सेवा करण्याचे भाग्य इतर कोणासही मिळाले नाही. बाबांच्या राहण्याची जागा द्वारकामाई. चावडीतून दैनंदिन साफसफाई करणारे, बाबांचे दैनंदिन वापरातील कपडे, भांडी धुणे, बाबांच्या आजारपणाचे त्यांचे सर्व प्रकार सुरक्षित करणारे कामे अब्दुल बाबा मनापासून करत. संत कृपेच्या परिस्पर्श झाल्यानंतर व्यक्तीस कसा आमूलाग्र परिवर्तन घडतं यात साहित्यातला ठळक उदाहरण म्हणजे दासगणू महाराज. शृंगारिका लावण्याची रचना करणारे तमासगीर, ते प्रासादिक भाषेत संत चरित्र लिहिणारे आधुनिक महामंत्री दासगणू महाराज असा त्यांचा जीवन प्रवास आहे. अशा स्वस्ताकडे झालेल्या ही वाटचाल म्हणजे साई कृपेचे प्रसाद होते. शिर्डीतल्या एका कीर्तनाप्रसंगी अंगावर कीर्तनकाराच्या प्रसंगी जामानी करून दासगणू बाबांचे आशीर्वाद घ्यायला गेले. बाबा म्हणजे गणू असा नवरदेवासारखं सजून कुठला निघाला. गणू महाराज म्हणाले, बाबा आज माझं कीर्तन आहे. त्यावर बाबा म्हणाले, कीर्तनाचा ह्या पोशाखाचा आवडभर कशाला?
काढून ठेवतो फेटा आणि बाराबंदी. त्या क्षणी दासगणूंनी वेश उतरवले, बाबांच्या पायाशी ठेवले. तेव्हापासून दासगणू महाराज फक्त धोतर नेसून उघड्या अंगावर कीर्तन करू लागले. त्या समयी साईनाथांनी आपले भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांनी त्यांना केलेले सेवेचे प्रसाद म्हणून चांदीची 9 रुपये स्मरणापूर्वक दिले. हे केवळ रुपये नसून 9 नाणी म्हणजे 9 विधी भक्तांची प्रतीक आहे. या निमित्ताने साऱ्या विश्वाला बाबांनी शक्य असेल त्या मार्गाची भक्ती करण्याचे उपदेश केला आहे. पहिला म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, हास्य, संख्या आणि आत्मनिवेदन. तुळशीला पाणी घालते. इकडे या ना. मंदिरात जाण्यास मनाई आहे. हे कासार, बाजारपेठ. हे बाजारपेठाचं आहे. हे आहे कासार, सोनार असे. ॲल्युमिनियमची आणि तांब्याची भांडी बनवतात ना ते. काय बोलतात त्याला? हे बघा, ही माहेरवाशीन आलेली आई, तिची रडते. माहेरवाशीन घरी चालली आहे घोडागाडी करून, आणि ती आपल्या आईला म्हणजे मम्मीला आत्ताच्या भाषेत बाय बाय करते. मीटिंग लावून बसलेत. चरखा चालवायचे ते. चरखाचा हा कापसाचा धागा काढून मग ह्याला काय बोलतात तुम्हाला जर समजत असेल तर कमेंट मध्ये लिहा. हा तेली घाणीवाला घाण्याचं तेल. आणि तेलाची पोरं इथं लपाछुपी खेळतायत. बाजूलाच ग्राउंड टाईप बनवलंय. आणि हे बैलगाडी पोरं खेळतात. बैलगाड्या जोकड्यावर बसलेले आहेत आणि बसून खेळतायत. सीसॉ खेळतायत. हे लपाछुपी, ते लपाछुपीचं केलेलं आहे. लपाछुपी गेल. आणि हे असं आहे. आणि ही गाय वासराला पाजते. वासरू दूध प्यायला आलं आहे, त्यामुळे ती बघ ही हे करते, गायला पाजते. ते बघते, नजर काढते. हा बघ पाणी वाटते बघ. हा इथं हा बघा, हा राटाने पाणी वाटते. हे फक्त गावचं कसं आहे असं ते आहे. शेतकरी नांगर करतोय ना, शेती आहे ही. त्यावेळी अशी शेती केली जाते. आणि हा नांगऱ्याचं घर. पुढे ते 2 बैल आहेत, त्यांनी ते ही पाण्याची विहीर. हा रहाट आहे. हा रहाट आहे. राटाने पाणी ओढतो आणि ते पुढे आणि पुढे शेतीला इथून शेतीला पाणी वापरायला सोडायला बैल रहाट ओढतायत. मग तो पाणी विहिरीतून इथून खाली येणार. असा पाणी शेतीला सोडलं जायचं. कुंभार मातीची मडकी बनवतोय. हे पुराला लावायचं काय? नाल. पायाला कालिका एक पाय बाजूने म्हणून गुंडू गाईला हात लावतोय. कुत्रा बघतोय की तुझ्याकडे? कुत्रा बघेल चावल रे. इथे फोटोशूट साठी उभे राहिलेत. गुंडू जा मध्ये.